पुण्यामध्ये भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे। पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये 2021 साली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यावेळी गौरव अवघा 20 वर्षांचा होता। क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरववर हा सदस्य आहे। पुण्यातील कुख्यात गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी काम करते। या बेटिंगच्या व्यसनामध्ये अनेक कॉलेजचे तरुण कर्जबाजारीही झाले। कर्ज फेडण्यासाठी या टोळीनं त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडल्याचीही माहिती आहे। ज्यांनी पैसे दिले नाहीत त्या तरुणांचं अपहरण देखील करण्यात येत होतं। एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन पोटे, गौरव आहुजा, अजय शिंदे आणि सुनील मखिजाला अटक केली होती। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर यायला आता सुरुवात झालेली आहे, काय नेमके अपडेट्स याबाबतचे समोर आले? गौरव आहुजानी जे अश्लील चाळे केले, भर चौकामध्ये लघुशंका केली, तर ही मगरुरी, हा उर्मटपणा त्याच्याकडे आला कुठून? तर पैशांमधून। आणि हे पैसे त्याच्याकडे आले कुठून? तर गुन्हेगारी कृत्यांमधून। हा गौरव आहुजा, त्याचा वडील मनोज आहुजा हे बेटिंग किंवा जुगाराच्या धंद्यामध्ये गेली अनेक वर्ष सक्रिय आहेत। 2021चं हे जे प्रकरण आहे आपण लोकांना सांगतो आहोत, त्यावेळी या गौरव आहुजाचं वय फक्त 20 वर्ष होतं। पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटे याच्या टोळीसोबत हा गौरव आहुजा काम करत होता आणि ही टोळी क्रिकेट सामन्यांवरती बेटिंग घेण्याचं काम करायची आणि त्यातून अनेक महाविद्यालयीन तरुण या सापळ्यामध्ये अडकले। आपण जर पैसे गुंतवले तर आपल्याला अधिक पैसे मिळतील या हव्यासापोटी अनेक महाविद्यालयीन तरुणांनी पैसे गुंतवले। मात्र जेव्हा हे तरुण त्यामध्ये फसले, पैसे देऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीला पोहोचले, तेव्हा या टोळीनी या महाविद्यालयीन तरुणांना ब्लॅकमेल करायला, त्यांच्यावरती दबाव टाकायला सुरुवात केली। त्यातून अनेक महाविद्यालयीन तरुणांनी स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली, स्वतःच्याच घरातले पैसे चोरून या टोळीला दिले। जे तरुण पैसे देऊ शकले नाहीत अशांचं अपहरण या टोळीने केलं। हा सगळा प्रकार वाढत गेला। त्यानंतर एका महाविद्यालयीन तरुणाच्या तक्रारीनंतर या टोळीच्या विरोधामध्ये पुणे क्राईम ब्रँचकडे, पुणे गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हे शाखेने या चौघांना अटक केली, ज्यामध्ये जो टोळी प्रमुख आहे सचिन पोटे, त्यानंतर गौरव आहुजा, सुनील मखिजा आणि अजय शिंदे असे त्याचे हे 4 साथीदार। त्यानंतर कोर्टामध्ये खटला चालला, त्यांना काही दिवसांनी जामीन मिळाला आणि त्यानंतर पुन्हा गौरव आहुजा काय करतो हे आपण या व्हिडिओमधून पाहिलं। या जुगाराच्या पैशातून जे पैसे या कमावले, तर त्यातून हॉटेल व्यवसायामध्ये देखील या आहुजा कुटुंबानी गुंतवणूक केली। माझ्या पाठीमागे जे पुण्यातील सातारा रस्त्यावरती हॉटेल आहे क्रीम अँड किचन, हे हॉटेल मनोज आहुजा यांच्या मालकीचं आहे आणि या अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून आणखी पैसा या आहुजा कुटुंबाने कमावला आणि त्यातून आलेली मगरुरी या गौरव आहुजाच्या या कृत्यामधून सगळ्यांनी पाहिली। निश्चित, धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।